आष्टी तालुक्यात जलजीवन मिशन मार्फत नळ योजनांची सुरू असलेली कामे गेल्या 4 वर्षांपासून अर्धवट अवस्थेत असून कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च होऊनही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। जलजीवनची अर्धवट कामे पूर्ण करून नागरिकांना पाणी मिळावं याकडे लक्ष वेधण्यासाठी मनसे शेतकरी सेनेचे कैलास दरेकर यांनी सोमवारी पंचायत समिती कार्यालयात कोंबडं घ्या पण जलजीवनचं पाणी द्या हे अनोखं आंदोलन करण्यात आलंय। कोंबड्या घ्या कोंबड्या पण जलजीवनचं पाणी द्या। 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 ओके थांब तसंच 1 मिनिट फोटो दोन 2022 रोजी जल जीवन ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्वाकांक्षी योजनांमधून या ठिकाणी चालू केली होती। गेले 4 वर्ष झालं आष्टी तालुक्यातल्या 172 गावांमध्ये योजना चालू झालेली नाहीये। याचे कार्यारंभ आदेश 2022 चे 12 महिन्यात काम 12 महिन्यात काम पूर्ण करण्याचं हे असताना या अधिकाऱ्यांनी संगनमताने याच्यामध्ये भ्रष्टाचार करून आष्टी तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या जनतेला पाणी मिळू नये म्हणून हे अधिकारी जबाबदार आहेत। तर आमची यांच्याकडे मागणी आहे की बाबा कोंबड्या घ्या पण जलजीवनचं पाणी द्या। कारण यापूर्वी सोजलधारा योजना झाली, जलस्वराज्य योजना झाली, राष्ट्रीय पेयजल योजना झाली, पंतप्रधान पेयजल योजना झाली, भारत निर्माण योजना झाली, मुख्यमंत्री पेयजल योजना झाली। या कुठल्याही योजनेचं पाणी आष्टी तालुक्याला अद्याप मिळालेलं नाही। जलजीवनचं पाणी मिळेल का नाही मिळेल याचीही काही गॅरंटी नाही। म्हणून आमची आत्ता सध्या ह्या पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्याला कोंबडी देऊन विनंती आहे की बा जलजीवनचं पाणी द्या। जर या अधिकाऱ्यांनी याच्यावर कारवाई केली नाही आणि याच्यामध्ये जे दोषी अधिकारी आहेत ज्यांनी वेळेत कामं पूर्ण केले नाहीत त्यांच्यावर जर कारवाई झाली नाही, आज ह्यांना कोंबड्या देतोय, उद्या ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री जो कोणी असेल, कारण वर्षालाच मंत्री बदलतात, जे कोणी असतील त्यांना आम्ही कोंबड्या भेट देऊन आमच्या मतदारसंघाला पाणी द्या म्हणून आम्ही मागणी करू। आमची एवढीच विनंती आहे की कोंबड्या घ्या, पाणी द्या। महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा बहुतांशी ठिकाणी अधिकाऱ्यांना पार्ट्या चिरीमिरी घेतल्याशिवाय काम होत नाहीत। त्याच्यामुळं आज या ठिकाणी कोंबडी भेट देऊन आम्ही त्यांना विनंती केली। जर ही विनंती त्यांना मान्य नाही झाली तर याच्यानंतरचं पुढचं आंदोलन ह्याच्यापेक्षा वेगळं असेल, याची त्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी।